मिरजमध्ये बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड, 4 आरोपीवर कारवाई, 37 जनावरांची सुटका, रुपये 5,30,000चा मुद्देमाल जप्त. मिरज दिनांक 10 जून 2026. मिरज शहरातील मोमीन गल्ली बोकड चौक परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या 4 जणांवर मिरज शहर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 37 जनावरांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये 1,400 किलो गोमांस, 5 गायी व एक वाहनासह एकूण 5,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना बुधवारी सकाळी गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की मोमन गल्ली बोकड चौक परिसरात उघडपणे गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे. त्यांनी तातडीने पथक तयार करून छापा टाकला. छापेमारीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोमांस, जिवंत गायी, वासरे, म्हशींची बछडे तसेच गोमांसाने भरलेले वाहन हाती लागले. सदर ठिकाणी होत असलेल्या गोवंश कत्तलीस जबाबदार 4 इसमावर तात्काळ कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1400 किलो गोमांस, 5 मोठ्या गायी, 32 वासरे, 24 गोवंशीय, 8 म्हैसवंशीय, महिंद्रा पिकअप गाडी MH10 DT 4637 एकूण रुपये 5,30,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या गोवंशी व म्हैसवर्गीय जनावरांना सुरक्षेसाठी तत्काळ गोशाळेत पाठवण्यात आले असून या प्रकरणी अजीज बेपारी राहणार मिरज जिल्हा सांगली, सलमान हारून बेपारी राहणार मिरज जिल्हा सांगली, लाल्या पूर्ण नाव अद्याप अज्ञात राहणार मिरज सांगली, सूरज कबीर सय्यद राहणार मिरज जिल्हा सांगली या गुन्हा दाखल 4ही आरोपीविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 325 3/5 सह महाराष्ट्र प्राणी अधिनियम कलम 5(1)(2) 5(ब) 5(क) 9 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक विनायक मसाळे, उपनिरीक्षक प्रकाश निकम, निलेश कदम, धुमाळ, गव्हाणे, लोंढे, ददाप, लक्ष्मण कौजलगी, वाघमारे, गजानन बिराजदार, सचिन संधी, संतोष पाटील, स्वप्नील नायकोडे, दीपक परीट, श्रीकांत केंगार या पथकांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीने या कारवाईचे स्वागत केले असून आरोपीवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत MCOCA गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.